मध्ये ठेवून त्या इंद्रानं अग्निदेवाला सोबत घेतलं, अग्नीला कोंबड बनवलं आणि ज्या जंगलामध्ये गौतम ऋषी अहिल्याचा संसार चालू होता त्या जंगलामध्ये इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन गेला, अग्नीला कोंबड बनवलं आणि ते कोंबड मध्यरात्रीला ज्या झोपडीमध्ये अहिल्या आणि गौतम ऋषी राहत होते, कोंबड झोपडीच्या पाठीमाग बेटाईम ओरडलं, कुकू चिकू. गौतम ऋषीला वाटलं पाठ झाली, हातात कमंडलू घेतला आणि ते म्हातारं गंगेवर स्नान करायला गेलं. इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं, त्या झोपडीमध्ये इंद्र गेला आणि अहिल्याच्या व्रताला बाधा आणली. इकडे गंगामाईमध्ये कमंडलू बुडवत असताना गंगामाईनं आकाशवाणी केली, गौतमा महागारी फिरा पहाड झाली नाही, गौतमा महागारी फिरा पहाड झाली नाही. एका महान पतिव्रता स्त्रीची आबरू जिवंत ठेवण्यासाठी गंगामाय आकाशवाणी करते. गौतम ऋषी पळत आले, पर्णकुटी बंद होती. अहिल्या, हे अहिल्या, बापरे, माझ्या पतीचा आवाज बाहेरून येतोय, हा कोण असावा. इंद्रानं खरं रूप प्रगट केलं, अहिल्या मी तुझा पती नाही, 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो महाराज. गौतम ऋषींनी तो मूर्ख पकडला, शाप दिला, सडून मरचीन किडे पडून मूर्खा परस्त्री गमन करतोस. कोंबड टुणूक टुणूक उड्या मारीत आलं, त्याला शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. कोंबड अग्निदेव झाला होता, अग्नी कितीही मोठा असला तरी त्याचा शेवटचा टोक काळा असतो. हा गौतम ऋषीचा शाप आहे. थरथर कापत अहिल्या बाहेर आली. गौतम ऋषी म्हणल्या, गे जग तुला पतिव्रता म्हणतंय, जिला आपला पती ओळखू आला नाही ती कसली पतिव्रता. दगडासारख्या अंतकरणाची झालीस, दगड होऊन पडशील. पतिदेव शाप दिला, पण कधीतरी गरिबाचा उद्धार व्हावा, शाप द्या. गौतम ऋषी म्हणले, त्रेतायुगामध्ये या रस्त्याने राम येतील, रामाच्या चरणाची धूळ तुझ्या अंगावर पडल आणि त्याच्यातून तुझा उद्धार होईल. मी कशामुळं तुम्हाला अहिल्या उद्धाराची कथा सांगितली. महान पतिव्रता स्त्री वाईट नजरेने इंद्राने तिच्याकडे पाहिलं तर इंद्र भग पडले. इंद्रामध्ये भग, कायमचे भग. इंद्र पडली भग, चंद्र झाला काळा. 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 नारद चुकला चाळा, भजनाचा. नारद चुकला चाळा, भजनाचा. नारद चुकला नारद चुकला चाळा, तीन नंबरचं पाप आहे दारू. दारू झोपताना थोडी घेतली तर जमतंय. मराठी कळते का इकडं? कधी घेतली तर जमतंय. हे इकडे लक्ष द्या. जे स्वतःला शहाणं समजते ते झोपताना थोडी घेतात, झोपताना. पण ह्यो किती शहाण आहे म्हणून घरातल्या बाईला तरी माहीत असेल ना महाराज. मला वाटतं मराठी कळत नाही काय की इकडं. दारू 3 नंबरचं पाप आहे. 4 नंबरचं पाप आहे चोरी. 4 नंबरचं पाप आहे चोरी. महाराज भीती कुणाला आहे? ज्याच्या रक्तामध्ये दोष त्या माणसाला जगामध्ये भीती आहे.
साधूचं सोंग घेऊन राजा रावण पंचवटीच्या ठिकाणी येतो, पण वाळल्याला पाचोळा पायाखाली काढकून वाजला तर रावणाचा बीपी वाढतो. एवढा मोठा माणूस पाचोळ्याला घाबरतोय, त्याच्या रक्तामध्ये दोष आहे. चोराला भीती आहे, चोराला. हो, आपल्या कपाळाला अष्टगंध आहे. पैसे घेतल्याशिवाय आज मतदान करत नाही माणूस. लाचार झाला माणूस, लाचार. संपूर्ण जग बिघडवणारी आपण माणसं आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. माझी मराठी समजून घ्या तुम्ही. याच विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं वाक्य आहे. महाराज, हे भारता ग्रहण लागले, असे गुलाम जन हे झाले, येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा, कधी येशील मनमोहना पाहण्या, भारत आपुला पुन्हा. तुमच्या पाया पडतोय मी, माझ्या मनातले शब्द कीर्तनामध्ये बोलतोय. भारत देशाला सगळ्यात मोठं ग्रहण जर कोणतं असेल तर हर एक माणूस लाचार झाला. लाचार. पैसे घेऊन लोक मतदान करतात, ही लाचारी आहे, गुलामगिरी आहे. संबंध देश पैसे घेणाऱ्या माणसापासून नासला जातो, लक्षात ठेवा. कशामुळे बोलतोय मी? ज्याच्या रक्तामध्ये दोष आहे त्या माणसाला भीती आहे, ते जगातलं पाप आहे. आणि चौथा माझा मुद्दा आहे, या चौघावर पांघरून घालणारी एक जात असते. हा पाचवा महापापाचा नमुना. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, या मंडप मधला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस जर कोण असेल तर निष्कलंक ज्याचं जीवन आहे, निस्वार्थ ज्याचं जीवन आहे, कुठलाही भेद ज्याच्या रक्तामध्ये नाही, तो या मंडप मधला एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे. अरे, कपड्याला पडलेला डाग धुवून काढण्यासाठी सज्जनानो साबण मिळती. अनेक कंपन्यांनी साबणा प्राप्त केल्यात, पण सज्जनानो कलंक धुवून काढण्याची साबण पैदा नाही झाली, कधी पैदा होणार नाही. लक्षात ठेवा मी काय बोलतोय तुम्हाला. अनुप जलोटांनी मीराबाईच्या अभंगामध्ये 4 वाक्य गायले तर अतिशय गोड वाक्य. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. ए, पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जगात? जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे जगात? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती आहे? 4 प्रश्न आहेत आपल्या समोर. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. काय त्याचं गोड उत्तर आहे महाराज. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. मीराबाईच्या अभंगामध्ये अनुप जलोटांनी गायले. म्हणून माझी विनंती आहे, महाराज 6 महिने ऊस तोडलेला माणूस आहे मी. 1100 दिवस लहानपणी मुंबईला गटार खोदलंय मी. माणसाच्या जीवनामध्ये गरिबी किती असावी त्याचं मोल मोजू शकत नाही आपण. इतके खराब दिवस भोगले आम्ही. म्हणून जाता जाता सगळ्या तरुणाला तर माझी हात जोडून विनंती आहे, सगळं विसरलं तरी चालेल, पण गरिबीतला काळ कधी माणसाने विसरू नये महाराज. जो माणूस, अरे ज्या माणसाच्या डोक्यामध्ये आहे की माझ्या आईच्या अंगावर एकच लुगडं होतं, ज्या माणसाच्या डोक्यामध्ये आहे माझ्या बापाच्या अंगावर एकच गाठी गाठीचं धोतर होतं, तो माणूस टपरीवर जाऊन गुटखा नाही खाऊ शकत महाराज. ज्या माणसाला माहित आहे की लहानपणी माझ्या घरामध्ये छटाक साखर आणि पत्तीची पुडी मिळाली नाही, तो माणूस हॉटेलवर पैसे मोडून कधी चुकीचं काम जगणार नाही महाराज. म्हणून कीर्तन कथा आहे माणसाचं परिवर्तन होण्याचं साधन आहे.
जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय जन्माला आले आणि अनेक संप्रदाय मावळले, पण असा एकच संप्रदाय आहे ज्ञानोबा तुकोबाचा, की महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये वारकरी संप्रदायाची विचारधारा